राम राम मंडळी, शुभ सकाळ. आणि हा आहे आमचा हैदराबाद टू तमिळनाडू प्रवासातील दिवस दुसरा. आणि आजची मी तुम्हाला गुड मॉर्निंग करत आहे तमिळनाडूमध्ये. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल की आम्ही 750 किलोमीटर एका दिवसात रात्री कसे पार केले. त्यानंतर आम्ही आमच्या कुवेतच्या फ्रेंडला तब्बल 4 वर्षांनी भेटलो आणि तरीही आमची फ्रेंडशिप तशीच आहे. त्यांनी केलेला आमचा आदरातिथ्य आणि हृदयाच्या आमच्या मस्त छान छान अशा गप्पा गोष्टी आणि तिच्या बाललीला, ह्या सर्व गोष्टी मी डे 1च्या ब्लॉगमध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. तर हा ब्लॉग बघण्या अगोदर तो जर ब्लॉग बघितला नसेल तर आधी तो जाऊन बघा आणि हा ब्लॉग पुढे संपूर्ण पाहायला विसरू नका, कारण आज या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आम्ही महादेवाच्या कोणत्या लिंगाचे दर्शन घेण्यासाठी तमिळनाडूमध्ये आलेलो आहोत. सो चला बघूया. आता तुम्ही म्हणाल तू बोलते वेगळे आणि हे चालू काय समोर स्क्रीनवर, तर मी तुम्हाला थोडंसं काय चालू आहे ते सांगते. तर आम्ही सुमारे 8:30 ते 8:45च्या दरम्यान तमिळनाडू येथील अरुणाचलममध्ये पोहोचलो आणि आता आम्हाला जायचे आहे महादेवांच्या दर्शनाला. सो आम्ही जी रूम बुक केली होती तिथे चेक इन केलं, थोडं फ्रेश वगैरे झालो आणि त्यानंतर रूमच्या सर्विसमध्ये इन्क्लुडेड आहे ब्रेकफास्ट. सो आम्ही पटकन ब्रेकफास्ट करायला आलो कारण भूक लागली होती. मग मस्त ब्रेकफास्ट केला आणि ब्रेकफास्टमध्ये एकदम हलकं अन्न. इकडे साऊथ इंडियनचा म्हणजे आपल्याकडे कशी भगर असते महाराष्ट्रात, तसं यांचं राईस आणि एक चटणी, दॅट्स इट, आणि चहा, हे सगळं मस्त छान खाल्लं. आणि त्यानंतर पुन्हा रूमवर आलो आणि मंदिरात जाण्यासाठी आम्ही रेडी होत आहोत. तर बघा मध्येच काय केलं माझ्या लेकीने. आम्ही कुठेही जाऊ, माझी ही दुसरी सवत, अर्थातच रिसीचा लॅपटॉप नेहमी ऑन असतो. वर्क फ्रॉम एनिवेअर. तुम्हाला वाटत असेल फ्रीलान्सर म्हणजे खूपच मस्त मजा असते, बट तसं काही नसतं. हे बघा असं काम करावं लागतं. आणि त्यानंतर नेहमीचंच हे न संपणारं आमचं प्रेम. आता आई बाबा झालं म्हणून काय झालं, पार्टनर्स तर आधीपासूनच आहो आणि या छोट्या छोट्या क्षणांतूनच प्रेम कायम जिवंत राहतं. चला आता जाऊयात आपण महादेवांच्या दर्शनाला. बोला हर हर महादेव. पंचमहाभूतत्वांपैकी एक असलेले हे अग्नितत्वाचे अरुणाचलेश्वरम मंदिर हे 25 एकर्समध्ये पसरलेले आहे आणि हे मंदिर भारतीय स्थापत्य शैलीचा एक उत्तम असा नमुना आहे. आता तुम्ही म्हणाल हे पंचमहाभूतत्वे कोणती? अग्नी, आकाश, वायू, जल आणि पृथ्वी हे आपली पंचमहाभूतत्वे आहेत. यांपैकीच अग्नितत्व असलेले भगवान शंकरांच्या स्वरूपाचे दर्शन घेण्यासाठी मी तुम्हाला तिरुवन्नमलईमधील अरुणाचलम येथे भगवान शंकरांच्या अनंत अग्निस्तंभ रूपाच्या स्वरूपात निर्माण झालेल्या शिवलिंगाचे दर्शन करण्यासाठी घेऊन आलेली आहे. तर मंदिर तसं तर 25 एकर्समध्ये पूर्ण विभागलेले आहेत आणि पूर्ण जेवढं फिरू ना दिवसभर तेवढं कमी आहे. इकडे तुम्हाला पाताळलिंगम, त्यानंतर कार्तिकेय स्वामींचे मंदिर, नंदी महाराजांचे मंदिर यांसारखी अनेक छोटी मोठी मंदिरेसुद्धा या परिसरात बघायला मिळतात. या मंदिराला मुख्य 4 गोपुरम आहे आणि सर्व छोटी मोठी गोपुरम धरून टोटल 9 गोपुरम आहे आणि साऊथ इंडियन शैलीमधील हे गोपुरम अतिशय छान आणि देखणे दिसतात. ट्रान्सपोर्टेशनच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे मंदिर खूप इझिली ॲक्सेसिबल आहे. म्हणजेच मंदिराच्या जवळपास 1.5 ते 2 किलोमीटरवरच रेल्वे स्टेशन आणि बस स्टॉपसुद्धा आहे आणि लोकल रिक्षासुद्धा इथे बऱ्याच प्रमाणात अवेलेबल असतात. आणि इथे तुम्हाला राहण्यासाठी भक्त निवास आणि आसपासच्या परिसरात हॉटेल्ससुद्धा मिळून जाणार. या मंदिराची आणखी एक खास गोष्ट म्हणजे गिरीवलम म्हणजेच गिरी प्रदक्षिणा. ही प्रदक्षिणा सुमारे 14 किलोमीटर्स इतकी आहे.
लाखो भाविक ही प्रदक्षिणा अतिशय मनापासून पूर्ण करतात आणि महादेवांचा आशीर्वाद घेतात। असे म्हणतात की अरुणाचलमला एकदा तरी दर्शनाला जाणं आणि गिरी प्रदक्षिणा करणं म्हणजे जन्मोजन्मींच्या पुण्य इतकंच फलदायी असते। ही गिरीवलम प्रदक्षिणा पूर्ण करताना काही महत्त्वाचे नियमसुद्धा पाळावे लागतात, जसे की आपल्याला मौन व्रत धारण करावे लागते, त्यानंतर पायामध्ये पादत्राणे परिधान करावे लागत नाही आणि ही प्रदक्षिणा आपल्याला अरुणाचल पर्वताच्या क्लॉकवाईज डिरेक्शननी कंप्लीट करायची असते। ही प्रदक्षिणा करत असताना पर्वताच्या चारही बाजूंनी 8 दिशांना 8 शिवलिंगिके आहेत आणि ही शिवलिंगके त्यांच्या स्वतःच्या एका वेगळ्या कथेसाठी प्रसिद्ध आहेत आणि असे म्हणतात की ज्याच्या नशिबात असताना तोच ही प्रदक्षिणा पूर्ण करू शकतो, कारण प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला एक कठीण परीक्षा द्यावी लागते। जसे की तुम्ही समोर बघतायत हे दादा कसं त्या एका छोट्याशा होलमधून निघतायत। जर देवाची इच्छा असेल ना तर तो आपल्याकडून सगळ्याच गोष्टी करवून घेतो। प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आणि कार्तिक महिन्यातील कार्तिक दीपोत्सवाच्या टाईमला ही प्रदक्षिणा करणे अतिशय पुण्याचे मानले जाते आणि तेव्हा इथे अग्निस्तंभसुद्धा पेटवला जातो, म्हणून ती गोष्ट दर्शन घेण्यासाठी आणि पाहण्यासाठी खूपच छान वाटते असले इथे नागरिकांनी आम्हाला सांगितलेले। आणखी एक चर्चेचा विषय म्हणजेच या टोपी अम्मा। आत्तापर्यंत सर्वात जास्त गिरीवलम पर्वताच्या ज्या प्रदक्षिणा आहेत या टोपी अम्मांनी पूर्ण केल्या आहेत असे येथील नागरिकांनी आम्हाला सांगितले। काही लोकांच्या सांगण्यानुसार ते असे म्हणतात की अम्मांच्या आजूबाजूला चालत असताना किंवा सोबत चालत असताना आपल्याला एक वेगळ्याच दैविक शक्तीचा अनुभव येतो। आता यावर किती श्रद्धा ठेवायची आणि किती नाही हा प्रत्येकाच्या श्रद्धा अंधश्रद्धेचा विषय। सो अशी आहे इथली आख्यायिका। ह्यावेळेस तर आम्ही ही प्रदक्षिणा काही कारणास्तव पूर्ण करू शकलो नाही, परंतु महादेवांची इच्छा असेल तर लवकरच पूर्ण करू। आणि हो, आमचे दर्शनसुद्धा खूप छान झाले बरं का। मन भरून महादेवांना बघितले, माता पार्वतीचा सुद्धा आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर मस्त येथील गोड पोंगल आणि पुलियोगरेन जो राईसचा प्रसाद असतो तो पोट भरून खाल्ला। थोडीशी शॉपिंगसुद्धा केली आणि त्यानंतर आता आम्ही निघालो आहोत आमच्या रूमकडे जाण्यासाठी। तर आता वाजले आहेत मे बी दुपारचे 12:30 ते 1 आणि मंदिराचा वेळ इकडची साऊथ इंडियाची सर्व मंदिरे दुपारी बंद असतात 12 ते 3 आणि त्यानंतर दर्शनासाठी सुरू होते, म्हणून मंदिर पण बंद झाले आहेत। आणि आता अजून आम्ही पुढे एका दुसऱ्या ठिकाणी दर्शनाला जाणार आहोत, ते सुद्धा एक खूप फेमस मंदिर आहे। ते कोणते हे पाहण्यासाठी या ट्रिपचा डे 3चा ब्लॉग पाहायला विसरू नका। दिस इज द फेसेस आफ्टर दर्शन। देवाच्या कृपेने आणि अर्थातच आमच्या हृदयाच्या कृपेने थोडंसं आमचं दर्शन एकदम VIP टाईप झालं, म्हणजे आम्हाला एकदम जवळून दर्शन भेटलं आणि ते पण लाईनमध्ये न लागतात। थँक्यू हृदया। ओम हर हर महादेव। तर हे पंचमहातत्वांपैकी एक तत्व आहे, लवकरच पुढचे पण तत्व पूर्ण होतील अशी भोलेचरणी प्रार्थना। आणि अजून आम्ही पुढे पण कुठेतरी जाणार आहेत, तो पुढचा ब्लॉग स्किप करू नका। हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय। हर हर महादेव। हसत राहा, फिरत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची काळजी घ्या।